झाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135व्या जयंतीनिमित्त आपण लोकनेते या शहराचे विकास महर्षी आदरणीय विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध असे उपक्रम प्रत्येक महापुरुष जयंतीनिमित्त करत असते. त्या अनुषंगाने यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि आतापर्यंत आपण संघर्षच करत आलो. तर संघर्ष करत असताना आज मला कुठंतरी वाटतं माझ्या समाजाची प्रगती अजून मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. सोबत माझा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची आजची गरज आहे. अडाणी अंबानीपेक्षा माझा समाज मोठा व्हावा ही माझ्या सदिच्छा भावनेतनं आणि आदरणीय आमदार विलास बापू घुमरे यांच्या संकल्पनेतनं आम्ही आज या संभाजीनगर शहरामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी शिलाई मशीनचं वाटप आपण दिनांक 13 तारखेला ठेवण्यात येणार आहे. तर मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून येथील सर्व महिला माझ्या बहिणींना विनंती करेल की ज्या ज्या महिलांना खरंच शिलाई मशीनची गरज आहे, ज्यांना आर्थिक दृष्टिकोन कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे, सामाजिक प्रगती व्हायला पाहिजे अशी माझी भावना आदरणीय आमदार विलास बापू घुमरे यांची भावना आहे. त्यासाठी आपण देत आहोत. तर माझा नंबर 70 58 28 28 95 सर्वांपर्यंत नंबर आहे. सर्वांपर्यंत माझ्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाच्या माध्यमातून मी पोहोचत आहे. ज्यांना कोणाला खरंच गरज असेल त्यांनी माझे संपर्क साधावा. आतापर्यंत माझ्याकडे कमीत कमी 150 महिलांनी संपर्क साधलेला आहे आणि त्यापेक्षाही अधिक जास्त मोठ्या प्रमाणात आपण जास्त शिलाई मशीन वाटप करून या इथे माझ्या बहिणीचं कुठे सक्षमीकरण व्हायला पाहिजे, एक प्रगती व्हायला पाहिजे या माध्यमातून आपण कार्यक्रम घेत आहोत. यात 13 तारखेला कुठे कार्यक्रम वाणी मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी 4 वाजता आणि सर्व विनंती करल्या उपस्थित राहणार की आपण अगोदर कुठल्याही माता बहिणी माझी मावशी चुलती असेल त्यांनी पहिले नाव नोंदणी करावं. त्यानंतरच आमचे संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला शिलाई मशीन मिळेल अशी आपल्याला कोणाच्या असते आणि कोण कोण उपस्थित राहणार या कार्यक्रमाला आमच्या सर्वात महत्त्वाचे आदरणीय या जिल्ह्याचे खासदार, लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपान पाटील घुमरे साहेब, त्याच अनुषंगाने लोकनेते विकास महर्षी आमचे विलास बापू घुमरे साहेब आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या कार्यक्रमाला आमच्या पैठण तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या बहिणी वर्षाताई घुमरे या सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार. काय संदेश देणार? मी जनतेला ते संदेश दिला की तुम्हाला ज्या काही शिलाई मशीन आम्ही जो वाटप करण्याचा कार्यक्रम घेत आहोत याच्या माध्यमातून तुम्हाला पहिले सांगतो की तुम्ही आमच्याकडे अगोदर नाव नोंदणी करा. आमचे शुभंत्री मोहन असतील, बंटी गायकवाड असतील, सूरज कांबळे असतील, विविधच्या माध्यमातून मीनाक्षीताई असतील किंवा माझी मिसेस सपना जयकिशन कांबळे असतील यांचे संपर्क आपल्याला सर्व व्हॉट्सअप, फेसबुकवर टाकलेला आहे. त्या अनुषंगाने संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपण शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत. आपण यावर्षी कमीत कमी नाही म्हटलं तर 300 महिन्यानंतर शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत. काय नाव आपलं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी येणाऱ्या 14 मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे. ह्याच कार्यक्रमात शिलाई मशीन आज महिलांसाठी करत आहोत. त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात 13-14 मेला संभाजी महाराज जयंतीनिमित्त 9 तरुणांना माझ्या भावांना एक रोजगार मिळावा यासाठी आपण रोजगार हक्क परिषद घेऊन त्या DIMICमध्ये मोठमोठ्या कंपन्या खोललेल्या आहेत. विलास बापू घुमरे जेव्हा मतदारसंघाचे आमदार आहेत त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण DIMICमध्ये प्रत्येक तरुणाला रोजगार आणि मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी हक्काची लढाई करणार आहोत. बरं भाऊ, हे पालकमंत्रीची जे बापूची जे चर्चा चालू आहे सध्याला जे कार्यक्रम घेत आहे तुम्ही कुठंतरी असं वाटत आहे का हे पालकमंत्र्याचेच कार्यक्रम आहे? म्हणजे मला लक्षात द्यायला बापूची चर्चा आहे पालकमंत्री होणार म्हणून. बापू कॅबिनेट मंत्री होणार 100% फिक्स आहे. पालकमंत्री आहे का नाही मी सांगू शकत, पण येणाऱ्या काळामध्ये आमदार विलास बापू घुमरे कॅबिनेट मंत्री असणार हे माझा शब्द आहे. तुम्हाला आपलं नाव